होता महाराज, पण देवाचा भक्त बघा तुम्ही, असं कुठं लिहिलेलं नाही की राक्षस लोक देवाची भक्ती करू शकत. आणि असे अनेक राक्षस होऊन गेलेत बर का, जे देवाच्या भक्तीच्या जोरावर आज नामवंती झाले. असे बरेच राक्षस होऊन गेले, त्यांच्यामध्ये नाव नाही येत. रावणासारखा महान शिवभक्त कोणी नाही बर का. जे शिव तांडव आपण जो म्हणतो, ते शिव तांडवाची रचना सुद्धा कोणी केली आहे? रावणाने केली आहे. राक्षस सुद्धा भक्त होऊ शकतो, राक्षस सुद्धा भक्त होऊ शकतो. याचं जर जिवंत उदाहरण बघायचं असेल तुम्हाला, तर राजस्थानचे खाटूश्याम महाराज बघा. तुम्हाला माहिती आहे का खाटूश्याम महाराज कोण आहेत? ते विषय आला म्हणून सांगते बघा. खाटूश्याम महाराज हे बर्बरीक नावाचे राक्षस आहेत. कोण आहेत? बर्बरीक. आता हा बर्बरीक कोण आहे ऐका. पांडवांमधले जे 2 नंबरचा पांडव भीमसेन, भीमसेनाची पत्नी, भीमसेनाचा जो मुलगा होता घटोत्कच, हिडिंबा नावाची त्याची पहिली पत्नी, आणि त्या पहिली पत्नीपासून त्याला घटोत्कच नावाचा मुलगा झाला. आणि त्या घटोत्कच नावाच्या मुलाच्या पोटी बर्बरीक नावाचा एक ईश्वर भक्त पण राक्षस कुळामध्ये जन्माला आला. आणि तेच बर्बरीक पुढे जेव्हा पांडव आणि कौरवांचं युद्ध चालू होतं, त्यावेळेला त्यांनी आईला सांगितलं की जी सेना हारताना मला दिसेल, मी त्या सेनेकडून उभा राहील. तेव्हा भगवंताच्या कृपेने कौरव हरत होते. भगवंताला जेव्हा ही गोष्ट माहिती पडली की बर्बरीक येतोय, आणि बर्बरीक जर आला तर पांडवांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म अधर्म बर्बरीक बघत नाहीये, तो फक्त जी सेना हरते त्या सेनेच्या कडून बर्बरीक उभा राहणार आहे. महाराज ज्या वेळेला बर्बरीक त्या दिशेने येत होता, तेव्हा भगवंताने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भगवंत तिथं जाऊन उभा राहिला. आणि बर्बरीकला सांगितलं की तू हारत्या सेनेकडून उभा राहतोय, पण तू म्हणतोय की मी सगळ्या ब्रह्मांडाचा नाश करून टाकेल, तर तुझ्यामध्ये शक्ती कुठली आहे? तेव्हा बर्बरीकने सांगितलं की माझ्यामध्ये अशी शक्ती आहे, जर मी 3 बाण चालवले तर 3 बाणांमध्ये अख्खं ब्रह्मांड मी उद्ध्वस्त करू शकतो. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे, हारे के सहारे, हारे के सहारे मेरे, हार हराओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. महाराज 3 बाणांमध्ये अख्खा ब्रह्मांड उद्ध्वस्त करण्याची शक्ती कोणाकडे होती? बर्बरीकडे होती. त्यावेळेला भगवंतांनी त्याच्याकडे दान मागितलं, आणि ते दान काय मागितलं माहितीये का? त्याचं मुंडकं, मान मागितली कोणे? भगवंत परमात्माने. आणि ते बर्बरीकने खुशी खुशी दान दिलं महाराज. कृष्ण को जिसने दान दिया उस दानी के आगे हमने सुनाए नाम तेरा, ले संकट सब भागे. कृष्ण को दान दिया जिस दानी के आगे हमने सुनाए नाम लिया, सब संकट है भागे. हम सबके विपदा को हम सबके विपदा को बाबा आग लगाओ ना.
सांगितलं होतं की कलियुगामध्ये ज्या ठिकाणी मी तुला पुरणार आहे त्या ठिकाणी त्या खाटू नावाच्या भूमीमधून तू प्रकट होशील आणि तुला माझ्या नावाने भक्तजन ओळखतील, तुला माझ्या नावाने संसार हा ओळखेल आणि त्या खाटूच्या जमिनीमधून तो बर्बरिकाची फक्त मान आहे का, त्या खाटूश्याम महाराजांना खाली धड नाहीये, फक्त ही मान तिथून प्रकट झालीये आणि कृष्णाने दान मागितलं होतं, कृष्णाने वरदान दिलं होतं आणि खाटूच्या जमिनीवरून प्रकट झाला म्हणून त्यांचं नाव तिथं खाटूश्याम म्हणून पडलं. आता मला सांगा कुड कोणतं होतं, उत्तर द्या. कुड कुठलं होतं, राक्षस होतं. आज कोण झाले, कुड सांगत नाही की आपण काय आहेत, आपली जात पात आपल्याला सांगत नाही की आपण काय आहेत, आपली भक्ती आणि आपलं कर्तव्य आणि आपलं कर्म आपली ओळख असते. विठ्ठल महाराज त्याच पद्धतीने हा भस्मासूर जरी राक्षस कुळातला होता पण देवाच्या सेवेकरी होता. आता याच्याकडे काम काय होतं माहितीये का, भगवंताला ताजं भस्म आणून देण्याचं काम होतं. कारण भगवंत महादेवाचं स्वरूप कसं आहे, महादेव हे भस्म लावतात पूर्ण शरीराला पण ते ताजं भस्म असतं बरं का.